सरकारनं शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं, लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे बजेटमध्ये थोडं बहुत मागे पुढे होतं. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. नागपूर जिल्ह्यातल्या वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर 260 मतदार नोंदवल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिनेश बंग यांचा आरोप. बावनथडे कुटुंब सोडलं तर घर क्रमांक 1 वर नोंद असलेले इतर मतदार प्रभागात राहतच नाही. एसटीच्या आवडेल तिथं प्रवासचे पास 20 ते 25% स्वस्त. आवडेल तिथे प्रवास योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यात कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा. साताऱ्यातील यशवंत बँकेमध्ये 112,10,57,481 रुपयांचा गैरव्यवहार. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर तरेगाकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल. मनसे कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषक महिलेला त्यांच्या कार्यालयात बोलवून कानशिलात लगावली. कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ कार्यकर्त्यांकडून व्हायरल. ट्रेनमध्ये महिलेचा एका मराठी पुरुषाशी झाला होता वाद. कल्याणमध्ये परप्रांतीय महिलेची मुजोरी. मराठी माणसाबद्दल वापरले अपशब्द. वसंत व्हॅली परिसरामध्ये असलेल्या डीमार्टमधली घटना. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर महिलेनं मागितली माफी. राज्यातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण धुळ्यामध्ये आढळला. मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर. हास्य कलाकार ओंकार भोजने हास्यजत्रा कार्यक्रमामध्ये परतला. सध्या कार्यक्रमाचं शूट सुरू असून दिवाळीमध्ये ओंकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार. आणि यानंतर आपण जाऊया एबीपी माझाच्या न्यूज रूममध्ये. महाराष्ट्र देशा या बुलेटिनसाठी या